नमस्कार, मी सुदेश शिंगळे. परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपला विषय आहे घटस्फोटितांना शांत जगू द्या. अत्यंत संवेदनशील विषय आपण आज घेत आहोत आणि आज आपल्या वक्त्या आहेत प्रसिद्ध लेखिका आणि समुपदेशिका अस्मिता जाधव. मी अस्मिता मॅडमना विनंती करतो की त्यांनी आजच्या मंडळीला सुरुवात करावी. ओके. घटस्फोट म्हणजे आज आपण जो विषय घेतलाय तो थोडासा संवेदनशील विषय आहे. तसं बघायला गेलं तर आपण एक क्रायटेरिया पकडतो की स्त्री पुरुषमध्ये स्त्रियांना जास्त सफर करावं लागतं घटस्फोटानंतर किंवा त्या प्रक्रियेच्या दरम्यान. पण असं नाहीये, त्या दोघांनाही या प्रक्रियेमध्ये सफर करायला लागतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ना, तर ती आपण समाज म्हणून जी भूमिका पार पाडतो ती. म्हणजे समाजातून या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांच्याबरोबर संवाद साधताना जी काळजी घ्यायला पाहिजे, तर आपण त्या अनुषंगानं आज थोडीशी चर्चा करूया. घटस्फोटाची जी प्रक्रिया आहे ना, ती मुळातच खूप वेदनादायी असते. म्हणजे कुठलंही नातं जेवढं जोडताना त्रास होतो, तेवढंच तो तुटतानाही त्रास होतो. आणि इथं फक्त एक 2 व्यक्तींचं नातं नसतं, पूर्ण 2 कुटुंब असतात किंवा 2 परिसर असतात, गावं असतात. तर असा हा जर आपण विचार केला ना, तर ही प्रक्रिया खूप वेदनादायी असते. आणि लग्न जोडताना जितकी लोकं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली असतात, तितकीच ही लग्न तुटण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व असतात. फक्त आता दृष्टिकोन बदललेला असतो. पूर्वी सकारात्मक दृष्टिकोन असतो, आता नकारात्मक दृष्टिकोन असतो. आणि आपल्याकडे एक पद्धत आहे, की आपल्याकडे म्हणजे एक माणूस म्हणून आपण नेहमी एक विचार करत असतो, की आपण काय केलंय? समोरच्यानं काय केलं ह्याच्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही किंवा ते गृहीत धरत नाही. बऱ्याचदा आपण काय केलंय किंवा आपण किती सफर केलंय, याच दृष्टिकोनातून बघितलं जातं. त्यामुळं आपापले मुद्दे हे अ, ज्याच्या त्याच्या ठिकाणी ते योग्य वाटत असतात आणि त्या अनुषंगाने मग लोकं त्याच्यावरती चर्चा करत असतात. एक लोकांचा दृष्टिकोन, एक त्या पर्टिक्युलर त्या कपलचा दृष्टिकोन आणि मग त्याच्यातून होणाऱ्या ज्या गोष्टी असतात, त्या एक वेगळा दृष्टिकोन निर्माण करतात. म्हणजे मी मध्यंतरी एक गोष्ट वाचली होती, की नातं तुटताना त्या पत्नीची एक गोष्ट होती, पतीची एक गोष्ट होती आणि लोकांनी तयार केलेली एक गोष्ट होती. मग आज आपण लोकं जी तयार करतात ना, त्या गोष्टीवरती आपण चर्चा करूयात. कारण नक्कीच आपण जर थोडंसं समजुतीनं किंवा सजगपणे या गोष्टीकडे बघितलं, तर एक जीव आपण वाचवू शकतो. कारण बऱ्याचदा आपल्याला वाटतं, की हे आता आनंदी आहेत, खुश आहेत किंवा यांना काहीच फरक पडलेला नाहीये एका नात्यातून बाजूला गेल्यानंतर. पण असं नसतं. ते आतमध्ये जी पोकळी असते किंवा एक मानसिक त्रास त्यांना होत असतो, तो तुम्ही समजूच शकत नाही. म्हणजे प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाला असतात. फक्त हा प्रॉब्लेम हा असा आहे ना, तो एका टोकाला जाऊन मग तो तुटलेला असतो. असं नाही होत कुठल्याही नात्यात, की बाबा आज आज एक भांडण झालंय आणि उद्या लगेच डिव्होर्सपर्यंत गेलंय किंवा 1 वर्ष झालं काहीतरी होतंय, त्रास होतोय आणि मग ते डिव्होर्सपर्यंत गेलेत. वर्षानुवर्ष होत आलेला त्रास असतो, संघर्ष असतो आणि त्याच्यानंतर ते नातं तुटण्याला येतं. म्हणजे मी आता ही जुन्या नात्यांबद्दल बोलतेय. जे नवीन नाती असतात, जे 6-7 महिन्यानंतर लग्न तुटतं वगैरे, ते नातं डेव्हलपच झालेलं नसतं किंवा एका गैरसमजुतीतून किंवा चुकीच्या माहितीतून निर्माण झालेलं जे नातं आहे, ते त्या वेळेस तुटलेलं योग्य राहतं. त्यातून सर्व्हायव्ह करणं पण सोपं जातं, कारण वयं लहान असतात. साधारणतः आता आपण जो विचार करतोय ना, तो एक 10-15 वर्ष ज्यांचं लग्न टिकलंय आणि त्याच्यानंतर जे डिव्होर्स घेतायत, तर त्यांच्याबद्दल बोलतोय. तर अशा नात्यांमध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या असतात, बऱ्याच आठवणी झालेल्या असतात, सुख-दुःख एकत्र वाटली गेलेली असतात आणि त्याच्यानंतर मध्ये जर अपत्य असतील, तर ते एक आनंदाचे क्षण असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी एका क्षणात तुटत नाहीत किंवा एका क्षणात संपत नाहीत. आणि जेव्हा त्या संपतात, तर त्यावेळेस खूप मोठा सेटबॅक दोघांनाही बसलेला असतो. दोघांनाही सर्व्हायव्ह करायला तेवढाच त्रास होत असतो. जरी आपण म्हटलं, की
पुरुष हा स्वावलंबी असतो की म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतो. पण स्त्रीला तो संघर्ष करायला लागतो. पण इथे त्याच्याकडे आर्थिक सबलता असून सुद्धा त्या पैशाचा त्याला आनंद घेता येत नाही. किंवा त्याच्याकडे जे रितपण असतं, ते भरून काढण्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. स्त्री तिचा संघर्ष जेव्हा सुरू असतो, त्यावेळेस ती मुलांच्या मध्ये किंवा अ, आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीनं जेव्हा ती प्रयत्न करायला लागते, ती गुंतून जाते एका तिच्या तिच्या त्या संघर्षामध्ये. त्यामुळं तुलनेनं तिला होणारा त्रास इथे थोडासा वेगळा असतो. पण पुरुषाचं जे एकटेपण आहे, त्याला कुठल्याच गोष्टीमध्ये आनंद मिळत नाही. आणि समाजातून जे येणारे शब्द असतात म्हणजे अ, ते दोघांनाही येत असतात, पण पुरुषाकडे एक त्याला त्याचा मेल इगो दुखवणारे शब्द असतात, की बायको नाही सांभाळू शकला किंवा ह्याला एक नातं जपता आलं नाही वगैरे. म्हणजे हे मी एक साधारण तुम्हाला उदाहरणं देतेय, पण ह्याच्यापेक्षाही वाईट गोष्टीवरती बोललं जातं. आणि त्यातूनही ती व्यक्ती जर एखाद्या प्रतिष्ठित ठिकाणी जर वावरत असेल किंवा प्रतिष्ठा त्याला जर असेल, तर ते अजून वेगळ्या पद्धतीनं बोललं जातं लोकांच्या मध्ये चर्चा आणि असं होत नाही, की बाबा मागे काहीतरी चर्चा चालली आणि त्या पर्टिक्युलर व्यक्तीला माहीत नाहीये. ती कुठून ना कुठून त्या व्यक्तीपर्यंत येत असते. तर ह्या ज्या चुकीच्या गोष्टींमधून जे मानसिक त्रास होतात ना, ते तुलनेनं दोघांच्याही वेदनादायी असतात. पण इकडे थोडासा सफर करण्यासाठी जास्त अ, गोष्टी असतात आणि त्यातून बाहेर पडायला पण इकडे वेळ लागतो. स्त्रियांच्या तुलनेत. कारण तिला मन रमवायला बरीचशा गोष्टी असतात. मुलं आहेत किंवा काय. प्रश्न आहेत नक्कीच. प्रश्न मोठे आहेत. स्त्रियांसमोरचे प्रश्न मोठे आहेत. पण हीलिंगची जी प्रोसेस आहे ना, ती इकडे लवकर होते, इकडे कमी होते आणि इकडे म्हणजे पुरुषांच्या बाबतीत काय होतं, हीलिंगची प्रोसेस होण्यापेक्षा व्यसनाधीनतेकडे वळण्याची प्रोसेस जास्त होते आणि जास्त प्रकर्षानं होते. तर मग अशा या परिस्थितीमध्ये आपण एक समाज म्हणून किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींच्या बाबतीत किंवा नातेवाईकांच्या बाबतीत जर असा प्रसंग घडला असेल, तर आपण ह्या प्रसंगात त्या माणसाशी आपण कसा संवाद साधू शकतो? किंवा संवाद साधताना किती काळजी घेऊ शकतो, याबद्दल थोडंसं बोलूयात. कारण ह्या छोट्या-छोट्या गोष्टीमधूनच आपण समोरच्याला हर्ट करत असतो. आणि त्यांनी जरी बोलून नाही दाखवलं, तरी त्याची खंत किंवा त्याच्यावरती ती विचार प्रक्रिया होत असते. आणि ह्याच्यातून टोकाचे डिसिजन्स पण घेतले जातात. टोकाचे पावलं लोकं उचलतात. तर पहिली गोष्ट आहे, की आपण या लोकांकडे पॉझिटिव्हली बघूयात. नक्कीच एक गोष्ट दुर्दैवानं एक नातं तुटलंय, पण ते तुटताना ज्या काही गोष्टी झाल्या, त्यातून ती व्यक्ती बाहेर पडलेली आहे. आता परत-परत त्या म्हणजे एक जखम झाली आहे त्याला. तर त्या जखमेवरची सतत खपली काढत बसण्यापेक्षा, ती बरी कशी होईल, ती हील कशी होईल, याच्यावरती विचार करायचा आणि त्याच्याकडे त्या दृष्टीने बघायचं. माझ्या शेजारी किंवा माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत जर असं झालं असेल, तर तिला खोचून-खोचून ती गोष्ट विचारायची नाही, की बाबा काय झालं? कुणाची चूक होती? कारण आपल्याला अशा प्रसंगामध्ये एक ठरलेला प्रश्न असतो, की चूक नेमकी कोणाची आहे? मग ह्याच्यामध्ये कुणाला दोषी कशासाठी ठरवायचंय? का ठरवायचंय? त्यांना माहिती आहे, की अर्थात चूक असणं किंवा ते नातं तुटणं ह्याला वेगवेगळे कांगोरे असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात. आता सध्या फक्त एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट केलं जातं. ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वगैरे. पण त्याच्यापेक्षाही वेगळ्या गोष्टी असू शकतात. मग ते प्रत्येक वेळी चूक कुणाची आहे, सांगताना कोणी आपली चूक सांगणार नाही, की "अरे, मी ह्या चुका केल्यात" किंवा "मी समजून घ्यायला कमी पडलो" किंवा "मी हा त्रास दिला" वगैरे. हे कोणीच सांगणार नाही. नेहमी चूक दुसऱ्याची असंच सांगितलं जाणार. हे माहिती आहे आपल्याला. मग विचारायलाच जायचं नाही, की नेमकी चूक कोणाची? नेमकं काय घडलंय? नेमकं काय घडलंय हे त्याला जेव्हा कम्फर्टेबल वाटेल, त्यावेळेस तो नक्की आपल्याला सांगतो. आणि ज्यावेळेस तुम्ही तशी परिस्थिती निर्माण करता ना, त्यावेळेस ती व्यक्ती सांगते. पण ती पण शेवटी अर्धवटच सांगते. त्यापेक्षा त्याला एक कम्फर्ट झोन निर्माण करून द्या. ठीक आहे, झाली गोष्ट. आता ह्याच्यातून बाहेर कसं पडता येईल, याच्यावरती बोलूयात. असं काहीतरी हलकं-फुलकं तुम्ही बोला. डिवचून-डिवचून त्या गोष्टी जर काढत बसलात, तर ती व्यक्ती मुळातच एकटी पडलेली असते. परत ती बोलणं टाळते. कारण अशा व्यक्ती आपण बऱ्याचदा पाहतो, की अशा व्यक्ती कुठल्याही
कार्यक्रमात जाणं किंवा सण समारंभ साजरे करणं यापासून थोडेसे वेगळे असते किंवा एकटं एकटं राहणं, सोलो ट्रिप्स वगैरे अशा गोष्टींमध्ये ती व्यक्ती गुंतलेली असते. पण जेवढी ती व्यक्ती एकटी राहते ना, तेवढे तिचे तिचे विचार आपण जेव्हा एकटा विचार करतो किंवा एकटे निर्णय घेतो, निर्णय आपण एकटेच घेतो. पण जेव्हा चर्चा करून घेतो ना, त्यावेळेस बऱ्याच गोष्टींचे जे आपल्याला दिसत नाहीत, त्या गोष्टीसुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. पण ज्यावेळेस एकटंच करतो ना, त्यावेळेस आपण एकाच बाजूने विचार करत असतो. दुसरी बाजू आपल्यासमोर आलेली नसते. त्यामुळं ती व्यक्ती एकाच बाजूने विचार करत असल्यामुळं त्याच्यातून म्हणजे खूप साऱ्या मानसिक आजारांना पण त्यांना तोंड द्यावं लागतं. सो हे सगळं करण्यापेक्षा आपण जर त्यांच्याशी बोलत राहिलो, त्यांच्याशी चर्चा करत राहिलो, तर त्यांचं एकटेपण थोडंसं कमी होईल. आणि ज्यावेळेस त्यांना कम्फर्टेबल वाटेल, त्यावेळेस ते सांगतील, की "बाबा हां, असं-असं झालंय किंवा माझ्याही अशा चुका झाल्या. मी थोडंसं कमी पडलो" किंवा काय. जे काही असेल तर ते सांगेल. पण ते सांगेपर्यंत आपण थोडेसे पेशन्स ठेवूयात. आणि मुळातच त्यांनी सांगायची गरजच काही आहे. कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. त्याचंच तुम्हाला का बघायचंय? तुमचं पण बघू म्हणजे तुम्ही बघू शकता ना. त्यामुळे प्रॉब्लेम्समध्ये न शिरता त्याचं ते लाईफ हेल्दी कसं होईल ह्याच्याकडे थोडंसं बघूयात. यामध्ये म्हणजे हे एवढं बघण्याची गरज काय माहिती का? कारण सायकॉलॉजी असं सांगते, की मनुष्याच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना असतात, जे तीव्र ताण-तणाव त्याच्यावरती असतात. तर अशा 2-3 प्रसंग असतात, जे तिथं ते एक टोकाचे ताण-तणाव ती व्यक्ती अनुभवत असते. त्यातलं एक असतं ते म्हणजे कोणाचा तरी मृत्यू, म्हणजे जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, म्हणजे त्याच्यामध्ये आई-वडील किंवा जोडीदार याचा मृत्यू किंवा विरह. ही एक गोष्ट असते आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे लग्न. म्हणजे लग्नाच्या वेळेस वधू-वरांवरती जेवढा ताणतणाव असतो ना, तेवढा ताणतणाव त्यांच्या आयुष्यभरात कधीही त्यांनी म्हणजे फेस केलेला नसतो. म्हणजे अगदी कुठली परीक्षा असू दे किंवा काहीही असू दे. तेवढा ताणतणाव त्यांच्यावरती कधीही नसतो, जेवढा त्यांचं लग्नाच्या वेळेसच प्रेशर असतं. सेम थिंग आपण जे म्हणतोय, की विरहाच्या वेळेस. विभक्त होतायत म्हणजे ते विरहच आहे त्यांच्यामध्ये. तर त्यावेळेस सुद्धा तो तेवढाच ताणतणाव ते सहन करत असतात. पण इथे काय असतं, लग्नाच्या वेळी एक आनंददायी आहे. थोड्या दिवसानंतर किंवा ते त्या एका तास, 2 तासानंतर, त्या एका दिवसानंतर ते स्टेबल होऊन जातात. इथं जो ताणतणाव आहे ना, तो कायमस्वरूपीचा असणार आहे. तर तो ताण थोडासा हलका करण्यासाठी किंवा अ, हलका नाही म्हणू शकत आपण, पण थोडंसं तो सुसह्य व्हावा, एवढा तरी प्रयत्न आपण बोलण्यातून आपल्या करू शकतो, वागण्यातून आपल्या करू शकतो. अशा व्यक्ती मी जसं मगाशी पण म्हटलं, की अशा व्यक्ती थोड्याशा आयसोलेट झालेल्या असतात. स्वतःला वेगळं करून घेतात इतरांपेक्षा. की म्हणजे जी व्यक्ती खूप हसत-खेळत असते, जी खूप सोशल असते. तर अशी व्यक्ती अचानक एकटं राहणं किंवा कोणाच्यात मिक्स न होणं, सण साजरे न करणं वगैरे अशा म्हणजे असं करायला लागते, असं वागायला लागते. तर हे का होतं माहिती आहे का? कारण त्याच्या आजूबाजूची जी परिस्थिती असते, जे आपण लोकं आहोत ते बोलण्यातून म्हणा किंवा वागण्यातून म्हणा, अशी एक सिच्युएशन निर्माण करतो किंवा नकळत आपल्याकडून ही ती गोष्ट घडते, की बाबा नाही मला आता काम आहे, मला घरी जायचंय, बायको वाट बघतीये किंवा मुलं वाट बघतायत. तर हे जे बोलणं आहे की नाही, ते हे ऐकून सुद्धा त्यांना थोडंसं आता हे काही आपण ठरवून केलेलं नसतं किंवा त्याचं जाणीवपूर्वक केलेलं नसतं. पण अशा व्यक्तीसमोर जाणीवपूर्वक ही गोष्ट आपण टाळू शकतो. किंवा हे नकळत आपल्याकडून गेलंय हे तरी आपण करू शकतो. काही-काही लोकांना मुद्दामच अशी बोलायची सवय असते, की "अय, तुझं काय निवांत आहे बाबा. तुला काय मागे कोण विचारणारं नाहीये." असं नाहीये. त्याला मागे कोणी विचारणारं नसलं तरी त्याचं रिकामं घर त्याला खायला उठत असतं. तर ही गोष्ट आपण जर जरा वेगळ्या पद्धतीने, की नाही मला थोडंसं घाई आहे, मला आज लवकर जावं लागेल, असं जर तुम्ही म्हणून निघालात, तर ते थोडंसं सोपं होईल. त्या माणसाला पण ते तुमच्याबरोबर राहणं. नाहीतर सततच तुम्ही ह्या गोष्टींवरनं टोमणे मारून वगैरे जर बोलायला 1-2 वेळा ते ठीक आहे, पण जर सातत्यानं असं यायला लागलं, तर ते समोरच्याला टोमणेच वाटू शकतात किंवा ते मुद्दामून बोललं गेलंय असंच वाटू शकतं. तर अशा व्यक्तींना एक वेगळी वागणूक दिली गेली आहे असं वाटण्यापेक्षा, तुम्ही त्यांना सामावून घ्या. तुमच्यात थोडंसं वागण्या-बोलण्यात फरक करा. शब्दांचाच फरक असतो फक्त. तेवढं फक्त बदललं तरी त्यांचं थोडंसं आपल्याबरोबरचं नातं अजून डेव्हलप व्हायला मदत होईल किंवा ते
एकटेपणापासून लांब जातील. कारण अशा व्यक्तींना अचानक एकटेपण आलं ना, तर त्याचं ते रितेपण, एकटेपण म्हणण्यापेक्षा रितेपण म्हणतो, की एकदम तो माणूस रिकामा झालेला असतो. अचानक त्याच्या आयुष्यातून फक्त एक व्यक्ती नाही, तर त्याच्याबरोबर जर मुलं वगैरे असतील, तर ते पूर्ण एक फॅमिली डिस्टर्ब झाली. अचानक ती सगळीच माणसं घरातून निघून गेलीत आणि मग त्या मोकळ्या भिंतींसोबत तू काय बोलणार, काय संवाद साधणार? आणि मग ते कधी-कधी असं होतं, पहिल्या काही दिवसांमध्ये असं होतं, की रिकाम्या घरात जाऊन बसण्यापेक्षा बाहेर थोडा वेळ घालवू. बाहेरच जेवायचंय, तर मग बाहेरच थोडा वेळ थांबू, मित्रांबरोबर थांबू. असं म्हणून तो वेळ टाळला जातो, घरचं रिकामंपण बघण्यापेक्षा. आणि त्यात जर आपण अशा पद्धतीनं जर वागायला, बोलायला लागलो, तर मग अशा व्यक्ती तुमच्याबरोबर पण राहण्यापेक्षा मग अजूनच ओके. व्यसनांच्या बाजूला जायला लागतात किंवा मग अजून वेगळे-वेगळे काहीतरी पर्याय त्यांना सापडायला लागतात. तर ह्या गोष्टी आपण टाळू शकतो आपल्या थोडंसं बोलण्यात फरक करून किंवा वागण्यात फरक करून. अजून एक आपण अशी एक गोष्ट करू शकतो, की आपल्याला विनाकारांचे सल्ले द्यायची फार सवय असते. प्रत्येकालाच. तर विनाकारांचे सल्ले देताना पण आपण असे सल्ले देऊयात, की जे पॉझिटिव्ह असतील. त्या माणसासाठी ते म्हणजे त्याला त्याच्यातून उभारी मिळेल. नवीन काहीतरी शिकायला मिळेल किंवा त्याला उभं राहण्यासाठी आता ह्या काळातून त्याला बाहेर पडून नवीन काहीतरी त्याच्या आयुष्याचा आनंद घेता येईल, असं काहीतरी आपण त्याला सुचवू शकतो. तसा त्याला सल्ला देऊ शकतो. आपल्याकडे बऱ्यापैकी सल्ले कसे असतात माहिती का? जाऊ द्या, आता आपण दुसरं बघू. सोड ना, अजून वय आहे. दुसरं कोणतरी तुला चांगलं मिळेल. ठीक आहे, थांबूयात आपण थोडं. आत्ताच त्याच्या आयुष्यातून एक व्यक्ती बाहेर गेली आहे. लगेच त्याला दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ नेऊ नका किंवा दुसऱ्या प्रसंगात टाकू नका. कारण त्याला अजून हेच कन्फ्युजन कळलेलं नसतं, की नेमकं मी कुठं चुकलोय? माझं काय चुकलंय? किंवा ह्या प्रसंगात आता मला कसं सर्व्हाइव्ह करायचंय? इतरांना कसं फेस करायचंय? तर हा त्याचा गोंधळ संपलेला नसतो. तोपर्यंत त्याला तुम्ही नवीन ऑप्शन देता, की तुझं दुसरं लग्न करू शकतोस तू किंवा दुसरं काहीतरी बघू आपण. हे ऑप्शन नाहीयेत. दुसरं दुसरं जर शोधायचं असतं, तर मग आधीचं काय वाईट होतं? आधीमध्ये इतका काय प्रॉब्लेम होता? कारण तुमचं एक 10 वर्षाचं नातं, मुलं झालीत तुम्हाला, तर सगळंच काही वाईट नव्हतं ना त्याच्यामध्ये. मग आता नवीन जर शोधायचंय, तर तेच नव्यानं शोधलं असतं तरी पण चाललं असतं. त्या नात्यामध्ये नाविन्य आणलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. काही-काही वेळेला कसं असतं, की आपला जो सल्ला आहे ना, तर तो त्याचा भूतकाळ उकरत असतो. हे करण्यापेक्षा आपला सल्ला हा त्याच्या भविष्याचा हातभार लागण्यासाठी किती उपयोगी पडेल, असा सल्ला असावा. तर हे एक आपण करू शकतो, की पॉझिटिव्ह सल्ले द्या. हे असं नाही, की बाबा आता चल हे गेलं आता दुसरं काहीतरी. असं लगेच-लगेच गोष्टी होत नाहीत. आणि कदाचित त्या माणसाच्यातच दोष असेल किंवा तोच जर एखादी व्यक्ती ॲडजस्ट नाही करू शकत आहे, तर मग पुढचा जो ऑप्शन दिलाय तुम्ही, तो तरी बरोबर कसा असेल किंवा ते तरी नातं कसं टिकू शकेल? त्यापेक्षा त्या माणसाला तुम्ही पण ऑब्झर्व्ह करा ना. त्याला तुम्ही असाही सल्ला देऊ शकता, की बाबा हे बदल जर तुझ्या स्वभावात जर तू केलेस, तर तुला अजून थोडंसं सोपं जाईल. किंवा नवीन नातं जर तुम्हाला एकटं बघवतच नाहीये, त्याला तुम्हाला एखाद्या नात्यामध्ये ठेवायचंच आहे. तर मग तुम्ही सांगा ना, की बाबा ह्या-ह्या चुका होतायत किंवा ह्या गोष्टी होतायत, ज्या रिपीट नाही झाल्या पाहिजेत. आणि मग त्याच्यातून तुम्हाला त्या व्यक्तीला सावरता येईल. जर सल्लाच द्यायचा आहे, तर मग आपण असा पॉझिटिव्ह सल्ला देऊयात. मग आता नेक्स्ट मी असं सांगेल, की ह्याला जोडूनच, की त्याच्या चुका ज्या आहेत ना, त्या दाखवताना पण त्या पॉझिटिव्हली दाखवूयात. म्हणजे चुका दाखवताना पण माणूस अशा पद्धतीने असतो, की आता मी थोडीशी कोल्हापूरची आहे, त्यामुळे आम्ही थोडेसे फटकळ बोलण्यामध्ये माहिर आहोत. तर आमच्याकडे बोलतानाच असं असतं, की म्हणजे एवढं काय झालं आता त्याच्यात? एवढ्या-एवढ्याशा गोष्टीवरून एवढं टोकाला जाण्यासाठी काय गोष्ट होती? असले 56. म्हणजे हे असले 56 म्हणजे काय, की एक नाही टिकवता आलं 56 कसे टिकवणार आहात तुम्ही? तर हे असं थोडंसं प्रॅक्टिकल म्हणजे त्याच्या चुकांवरती पांघरून घालणं. म्हणजे त्यानं जी चूक केली आहे, त्याचा बाऊ करून जर एखादी व्यक्ती त्याच्या लाईफमधनं गेली असेल, तर तो बाऊ आजच्या एका वागण्यावर झालेला नाहीये. सातत्यानं ती चूक होत गेली आणि ती टॉलरेट झाली नाही म्हणून ते नातं तुटलं. मग आपण सल्ला देताना
ती त्याची ती चूक जी आहे, जी त्यांनी चूक केलेली आहे, त्याचं जे रिपिटेशन होत गेलं, तर ती चूक तुझी बरोबर आहे, असं कसं म्हणू शकतो आपण? त्यामुळे आपण त्याच्या चुकांचं त्याच्या चुकांवर पांघरून घालण्यापेक्षा, हां, ती चूकच होती तुझी, त्याच्यामध्ये दुरुस्त कर, वागण्यामध्ये बदल कर. कदाचित प्रश्न सुटू शकेल किंवा अजून काहीतरी वेगळं ह्याच्यातून चांगलं घडू शकेल, असं सुद्धा आपण त्याला सांगू शकतो किंवा आपल्या बोलण्यातनं ते काय फक्त शब्दांचा फरक असतो इथे. बोलण्याच्या पद्धतीचा फरक असतो. चुकांवर पांघरून घालणं एका टप्प्यापर्यंत ठीक आहे. नातं तुटल्यानंतर ते चुकांवरती पांघरून घालणं चुकीचंच आहे. आणि परत जर आपण त्याला दुसऱ्या ह्याचा मार्ग देण्याचा सल्ला सॉरी दुसऱ्या नात्यात पडण्याचा सल्ला देत असेल, तर मग त्याची ती चूक आपण पांघरून घातलीच नाही पाहिजे. बऱ्याचदा कसं असतं, की जेव्हा सण समारंभ असतात किंवा एखादा कार्यक्रम असतो, तर अशा वेळेस या व्यक्ती जास्त एकटेपण त्यांना जाणवत असतं. कारण सणासुदीच्या दिवशी त्यांचा घरातला आनंद, उत्साह, त्यांचा आनंद, पती-पत्नीमध्ये असलेल्या गोष्टींवरचा आनंद किंवा त्यांचं जे प्लॅनिंग असायचं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्याची खूप प्रकर्षानं आठवण होत असते. तर जेव्हा असे सण समारंभ असतात, त्यावेळेस जर तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर एखादं प्लॅनिंग करत असाल किंवा काय, तर तुम्ही त्या बोलताना किंवा ती जर व्यक्ती त्यावेळेस तिथं उपस्थित असेल, तर तिला त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करून घ्या. पण तिला असं नका जाणवून देऊ, की आम्ही जे करतोय ते तू करू शकला नाहीस, म्हणून तुझं नातं तुटलं. म्हणजे त्याला परत त्या जुन्या आठवणींमध्ये जाऊ देऊ नका. मुळातच तो त्या प्रसंगांमध्ये खूप एकटं त्याला वाटत असतं. सणाच्या दिवसांमध्ये किंवा काय. आणि जेव्हा तुम्ही असं जे बोलून त्याला जेव्हा तोडता ना, त्यावेळेस ते अजून त्याच्यामध्ये गुरफटत जातं. तो आठवणींचा गुंता जो आहे ना, तो सोडणं फार कठीण असतं. कारण 10 वर्षातले ते 365 दिवस जरी म्हटलं, तरी ती प्रत्येक दिवसाची काहीतरी एक मेमरी सडनली कुठून तरी येतो. म्हणजे प्रत्येक दिवस तो आठवतो असं नाही. पण एखादी मेमरी सडनली कुठेतरी पॉपअप होते आणि मग त्याच्यावरती आपण त्या आठवणींमध्ये गुरफटत जातो. आपल्या बाबतीतही असं होतं, की कुठलातरी एक प्रसंग आठवतो आणि मग आपण त्याच्यामध्ये गुंतत जातो. मुळातच व्यक्ती ती त्या आठवणींमध्येच राहिलेली असते. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत नसते आणि जर अशा प्रसंगांमध्ये जर आपण ती परत जाणवून द्यायला लागलो, तर ते अजून पॉपअप होतं आणि ती व्यक्ती त्याच्यामध्ये अडकत जाते. म्हणजे सणासुदीचंच नाही, पण एखाद्याचा आजारपण असेल किंवा काय, लहान मुलांचं वगैरे आजारपण असेल, तर अशा वेळेस त्यानेही त्या लहान मुलांचं आजारपण काढलेलं असतं. दवाखान्यात नेणं असेल, जे काही असेल ते केलेलं असतं. तुम्ही काही वेगळं करत नाही. त्यानंही तेच केलं, तुम्हीही तेच केलंय. दुर्दैवानं आज त्यांची मुलं त्यांच्या सोबत नाहीयेत, काही गोष्टींमुळं. तर तुम्ही त्याला ही जाणीव करून देऊ नका, की तू बाबा हे करू शकत नाहीयेस किंवा तू हे केलेलं नाहीयेस. त्यामुळे तू नालायक ठरतोयस किंवा तू नालायक ठरतीयेस आणि तू पात्र नाहीयेस ही गोष्ट करण्यासाठी. असं नाहीये. त्यांनी सुद्धा त्या गोष्टी केलेल्या आहेत. तुम्ही फार वेगळं करत नाहीये. फक्त काय आहे, काही गोष्टी असतात, चढ-उतार असतात माणसाच्या जीवनात. त्याच्यामुळे ते सफर करत असते व्यक्ती. तर हे थोडंसं जर आपण सांभाळलं, सणासुदीच्या दिवशी किंवा अशा वेगळ्या प्रसंगात वाढदिवस असतात, मुलांचे वाढदिवस असतात, अ, पती-पत्नींचा वाढदिवस असतो, त्यावेळेस काहीतरी छान मेमरीज क्रिएट झालेल्या असतात. नेमकं आपल्याकडे असं असतं, की अशाच व्यक्तीला जाऊन आपण विचारतो, की "अरे, आज बायकोचा वाढदिवस आहे, आज नवऱ्याचा वाढदिवस आहे, तर मग काय गिफ्ट देऊ?" वगैरे. नको ना. त्यांना परत त्या ह्याच्यामध्ये मग ते त्या झोनमध्ये जातात. "अरे, मी असं केलं होतं, मी तिच्या वाढदिवसाला तसं केलं होतं." मग परत ते त्यांचं सुरू होतं, की "अरे नाही, मी एवढं करून पण माझ्या हाती असं नाही आलं, माझ्या हाती अपयश आलं, हे झालं, ते झालं." असं नको. आपण ती गोष्ट टाळूयात. त्यांच्यासमोर ते विषयच नको. तर तुम्ही काही विचारताय का? आमचा प्रश्न असा होता की परिसरकडून आपण काय करू शकतो? सॉरी? परिसरकडून आपल्याला काय करता येईल? म्हणजे हॅलो. नाही मला नाहीच कळालं. प्रश्नच नाही कळला. 1 मिनिट.
परिसरकडून आपल्याला काय करता येईल हा असं? हा अच्छा, म्हणजे आपल्या एनजीओ तर्फे काय हा, करता एनजीओ येईल असं तर्फे. म्हणतो. ओके. तर ही हिलिंगची प्रोसेस आहे दोन्हीकडूनही. हा, तर पहिल्यांदा ह्या लोकांना तुम्ही एका प्रॉब्लेम मधनं बाहेर पडलात आणि आता तुम्हाला तुमचं लाईफ वेगळ्या पद्धतीने जगायचं, ह्याचीच मुळात जाणीव करून द्यावी लागणार. कारण आणि मी टू बी व्हेरी फ्रँक, मी सांगते की हे पुरुषांना फार जड जातं. ही हिलिंगची प्रोसेस आहे ती. आपल्याला वाटतं की अरे, तो एकटा आहे, तो फ्री झाला, आता त्याला सगळं रान मोकळं आहे. पण माझ्या समोर अशा एक काही काही केसेस आहेत की ज्यातले ते पुरुष आहेत ना, ते म्हणजे टोकाच्या डिसिजन पासून परत आलेले आहेत. तर त्यांना त्याच्यावरती बरंच काम करायला लागलेलं आहे. तर मग आपण असं एखाद्या एनजीओच्या मार्फत त्यांना थोडंसं गुंतवून ठेवणं, की प्रकल्पाच्या माध्यमातून जर तुमचे जे प्रकल्प आहेत मुलांसाठीचे वगैरे, तर आपण त्या लोकांसाठी तिथे एक सेशन ठेवू शकतो की तुम्ही या तिथं इन्व्हॉल्व्ह व्हा. तुम्हाला जे काही तुमच्या अंगातली जी कला आहे, जे काही आहे ते तुम्ही, काही काही लोक खूप सुंदर गातात, काही काही लोकांना खूप छान चित्र काढता येतात, तर तुम्ही त्या मुलांना येऊन शिकवा, तिथं तुमचा वेळ घालवा, जेणेकरून तुम्हाला तिथून रिफ्रेश होईल. तर असंही काही आपण परिसरच्या माध्यमातून उपक्रम राबवू शकतो की जेणेकरून त्या मुलांना, सॉरी, त्या लोकांना पण फायदा होईल आणि मुलांना पण फायदा होईल. अजून आपण कमेंट सेक्शन ओपन ठेवूया. जर काही प्रश्न वगैरे आले तर मग मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन आणि मग आपण पुन्हा एकदा किंवा मला अजून एक ह्याच्यामध्ये मुद्दा सांगायचा आहे, तर मी एक केस चालेल का? केस हो सांगते. हो, ठीक. त्यात ऍक्च्युली ग्रे घटस्फोट नावाचा एक नवीन प्रकार येतोय. म्हणजे जसं ऐश्वर्या आणि अभिषेकचं चाललंय डिवोर्सचं, त्याच्यामध्ये आपल्याला ग्रे घटस्फोट हा प्रकार जास्त ऐकायला मिळतो. तर ग्रे घटस्फोट म्हणजे काय? तर आफ्टर 50 लोक घटस्फोट घेत आहेत, तर त्या लोकांसाठीचा ही संकल्पना वापरली जाते, ग्रे घटस्फोट. तर ह्याच्यामध्ये अजून गुंतागुंत कायम येते सर, की ग्रे घटस्फोट हा असा प्रकार आहे जिथे तुम्ही वयाच्या उतारीला लागलाय, म्हणजे 50 हो. नंतर तुमचे किंवा 50च्या आसपास तुमचे घटस्फोट होतात. या टप्प्यावर जेव्हा तुमचे घटस्फोट होतात त्यावेळी स्त्री आणि पुरुष हे दोघांचंही इतकं मोठं खच्चीकरण आहे, इतका मोठा मानसिक ताणतणाव आहे. कारण एक आर्थिकदृष्ट्या एक मोठा सेटबॅक बसतो. म्हणजे पुरुषाच्या लाईफ मधलं जर त्याने सगळीच प्रॉपर्टी वगैरे, जे घर बाबा बायकोच्या नावावर घेतलंय किंवा अजून कुठल्या गोष्टी असतील, तर त्या एका सडनली त्याला त्याच्या लाईफ मधनं वगळल्या, आर्थिक बाबी वगळल्या त्याच्या लाईफ मधनं. सो ती एक मोठा त्याच्या बाबतीत तो एक धक्का असतो. दुसरी गोष्ट, आता 50 नंतर नवीन काय शोधणार, नवीन ऑप्शन काय शोधणार, नवीन जोडीदार कसा शोधणार, किंवा आता 50 नंतर वेळ कसा घालवणार. एखाद्या जोडीदाराचा मृत्यू इझिली त्याच्यातून हील होता येईल घटस्फोटाच्या तुलनेत. म्हणजे बायको आहे पण ती माझ्याजवळ नाही आणि ह्या एवढ्या वर्षानंतर नाहीये. प्लस काय होतं इथं, मुलं मोठी, मुलं जवळपास लग्नाच्या वयाची आहेत आणि ह्या वयात तुम्ही स्वतः लग्नाचा विचार करताय, हे समाजाला कधीच मान्य होत नाही किंवा समाज त्या दृष्टीने सजग झालेलाच नाहीये अजून. आणि ह्याच्यातली धक्कादायक गोष्ट सांगते की आत्ता सध्या ग्रे घटस्फोट जे होत आहेत त्याचं प्रमाण दुप्पट आहे 2010च्या तुलनेत. आणि हा रिसर्च आहे नॅशनल सेंटर फॉर फॅमिली अँड मॅरेज रिसर्च कंपनीने केलेला रिसर्च आहे. ओके. आत्ताचं जे घटस्फोटाचं प्रमाण आहे हे दुप्पट आहे ग्रे घटस्फोटामध्ये. म्हणजे मग आपल्याला थोडासा विचार करावा लागतो की ह्या माणसांचं मानसिक आरोग्य सांभाळणं हे तर आपल्यासाठी चॅलेंज आहे, पण इथे दुसरं एक चॅलेंज असं आहे की 50व्या वर्षापर्यंत, म्हणजे
आरामात लग्नाला एक 20 वर्ष तरी झालेली आहेत. मुलं लग्नाच्या वयाची झालेली आहेत. म्हणजे मग एवढं असं काय झालं, तुम्ही इतके वर्ष सहन केलं, इतके वर्ष टॉलरेट केलं आणि मग आता तुम्हाला ते टॉलरेटच होत नाही. मग त्याच्यापेक्षा तुम्हाला एकटं राहणं पसंत आहे. कुठलंही तुम्हाला बर्डन नको आहे. त्याच्यासाठी तुम्ही आर्थिक लॉस सुद्धा सहन करायला तयार आहे. म्हणजे मी माझ्या बाबतीतली जे केस माझ्या समोर होती, तर त्यांचा जो ग्रे घटस्फोट झाला, ते एक चांगली वेल सेटल्ड, वेल एज्युकेटेड फॅमिली आणि ती जेव्हा वेगळं होतीये म्हणते, तर कुणालाही विश्वास बसण्यासारखाच नव्हता. कारण दोघंही व्यवस्थित अगदी मॅच्युअर असणारी लोकं आणि काही जेव्हा विचार करतात, की आम्हाला वेगळं व्हायचं, त्यावेळेस अर्थातच धक्का बसतो, की ऐकणाऱ्याला पण धक्का बसतो. तर जेव्हा ऐकणाऱ्याला एवढा शॉक आहे, तर त्या व्यक्तीला किती असेल? अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी जी त्यानं कष्टानं कमवली आहे, जी त्याच्या मेहनतीचा पैसा आहे, तो अर्ध्यापेक्षा जास्त त्याच्या पत्नीकडे गेला. ह्याचं दुःख त्यांना करायचं, की माझी मुलं मला सोडून गेली ह्याचं दुःख करायचं, त्या आठवणीत रमायचं, नवीन काही शोधायचं, कसा हा गुंता तुम्ही सोडवणार आहे? तर ह्या गोष्टींचा आपण एक संवेदनशील मनानं जर विचार केला ना, तर मला वाटतं की बरंच आपल्याला माणूस म्हणून एखाद्याकडे बघता येईल. थोडासा संवेदनशीलपणा, कारण हे एवढं सोपं नाहीये. आणि आपल्याला असं वाटतं की अचानक एखादी व्यक्ती बदलली, अचानक ते चिडचिडच करतंय, असंच करतंय, तसंच करतंय. नाही, एवढा लॉस झालाय त्याचा. म्हणजे एक वेळ पैशाचा लॉस शक्य नाहीये पैशाचा लॉस भरून काढणं, कारण आता जेमतेम 10 वर्षाची नोकरी त्याच्या हातात आहे. एवढा पैशाचा लॉस तो कसा भरून काढणार? कितीही त्याने कष्ट केलं तरी. आणि ती उमेद पण निघून गेली ना आता. ज्या जोमानं त्यानं तो पैसा कमवला 20 वर्षात, म्हणजे लग्न झालं असेल ते 30च्या आसपास लग्न झालं असेल. त्यानंतर 20 वर्षात ज्या उमेदीनं पैसा कमवलाय, ज्या ध्येयानं पैसा कमवलाय किंवा काही म्हणा, पैसा कमवला असेल, प्रतिष्ठा कमवली असेल, ती अचानक गेली. कारण अशा लोकांची समाजातली प्रतिष्ठा पण थोडीशी कमी होते. जर घटस्फोट झाली नसेल, अजूनही आपली मानसिकता समाजाची तशी बदललेली नाहीये. त्यामुळं त्या व्यक्तीला एकतर आत्महत्या किंवा व्यसन ह्याशिवाय पर्यायच उरत नाही. त्यामुळे अशा लोकांना मनानं खंबीर करणं, ती व्यक्ती आपल्याला दिसत जरी असली खंबीर, तर ती तेवढी खंबीर नसते. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की अशा व्यक्तींना मनानं खंबीर केलं पाहिजे. त्यासाठी आपण आधी पॉझिटिव्हली, कारण आपल्याच डोक्यातनं जर त्यांचा घटस्फोट गेला नाही, तर त्यांच्या डोक्यातनं तर तो कधीच जाणार नाही. त्यामुळं त्या व्यक्तीचा घटस्फोट झाला हे आपल्या डोक्यातून पहिल्यांदा गेलं पाहिजे, आपल्या विचारातून पहिल्यांदा गेलं पाहिजे. थँक्यू सो मच मॅम. खूप एका संवेदनशील विषयावर आज आपण चर्चा केली आणि आपण कमेंट सेक्शन ओपन ठेवतोय. ज्यांना काही शंका, अजून काही प्रश्न किंवा अजून काही विचार मांडायचे असतील तर ते आपण मांडावेत. आणि मला वाटतं की अजून एखादा आपण सेशन याच्यानंतर जे काही प्रश्न येतील त्यांच्यावर घेऊया. थँक्यू सो मच.